ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपल्या राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांनी अक्षरशः हैदोस घातलेला आहे। बिबट्यांमुळे लोकांना अनेक ठिकाणी जीणं नकोसं झालेलं आहे। हा बिबट्यांचा उच्छाद कमी होत नसताना आणखी एक संकट उद्भवलंय। हे संकट आहे माकडांचं आणि याच माकडांचा उच्छाद कमी करण्यासाठी सरकारने आता एका अनोख्या योजनेची घोषणा केली आहे। माकड पकडा आणि 600 रुपये मिळवा अशी ही योजना आहे। माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी या योजनेची घोषणा झाल्याचं सांगितलं जात आहे आणि या संदर्भातला GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। माकड आणि माणसांमधला संघर्ष गेल्या काही दिवसात प्रचंड वाढला असं सरकारचं पक्कं मत झालंय आणि वन खात्याने काल या संदर्भातला एक शासन आदेशही काढून टाकला। माकडं पकडणाऱ्यांना या योजनेसाठीच्या अटी आणि नियम सुद्धा आहेत आणि अटी आणि नियम बघितले तर तुम्ही तोंडात बोट घालाल। आधीच माकड माणसापेक्षा चपळ आणि क्षणार्धात उंचावरती चढणारं असतं। ते झाडावर सरसर चढतं, त्यातच ते प्रतिकारासाठी हल्ला सुद्धा करतं। तरी सुद्धा वन खात्याला ते गाय किंवा इतर प्राण्यांसारखं गरीब वाटतंय का असा प्रश्न हा GR पाहिल्यानंतर पाहायला मिळतो। आणि कोकणामध्ये राजकीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर